तर शरद पवार यांनी तिरंगी केक कापल्यामुळे देखील आता वादाला तोंड फुटलेलं आहे। नवीन वाद निर्माण झालेला आहे। हा केक कापल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी तलवारीने केक कापल्याचं फुटेज पाहण्यात आलं। सर्वसामान्य व्यक्तींनी तलवारीने केक कापला तर पोलीस त्या ठिकाणी गुन्हे दाखल करतात, परंतु शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कुठले कायदे आणि कानून महाराष्ट्रात नव्हे देशभरात लागू आहेत की नाही हाच मोठा प्रश्न आहे। त्यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो, परंतु त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तलवारीने केक कापणं हे उचित नाही असंच मला वाटतं। तर शरद पवार यांनी आपल्या वाढदिवशी तिरंगी केक कापला आणि तो केक त्यांनी तलवारीने कापलाय आणि हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल व्हायला लागलेला आहे। नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा होतीये। शरद पवार यांनी तिरंगी केक तलवारीने कापलाय, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। महंत सुधीरदास महाराज यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। यांचं वक्तव्य नुकतंच आपण ऐकलंय। महंत सुधीरदास महाराज यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसाचा केक हा तलवारीने कापला, त्यात तो तिरंगी केक, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटल्याचं दिसून येतंय। राजकीय वर्तुळामध्ये याची जोरदार चर्चा होतीये। शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी तलवारीने केक कापल्याचं फुटेज पाहण्यात आलं। सर्वसामान्य व्यक्तींनी तलवारीने केक कापला तर पोलीस त्या ठिकाणी गुन्हे दाखल करतात, परंतु शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कुठले कायदे आणि कानून महाराष्ट्रात नव्हे देशभरात लागू आहेत की नाही हाच मोठा प्रश्न आहे। त्यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो, परंतु त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तलवारीने केक कापणं हे उचित नाही असंच मला वाटतं।